10 एकर जागेवर आपण एक स्मार्ट विलेज त्या ठिकाणी बांधायला घेतला आहे। पुढच्या महिन्यात त्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला मी येणार आहे। योजना मंजूर झालेली आहे आणि आता वर्माजींनी मला सांगितलं की 400 जणांनी आपली घरे पण बुक केलेली आहे। आपण 1000 लोकांना घरं देणार आहे। 450 स्क्वेअर फूटचं घर, सिमेंटचे रस्ते, आयुष्यभर पाणी आणि वीज मोफत देण्याचा माझा प्रयत्न आहे आणि 5 लाखात घर द्यायचं आहे। आणि त्यामुळे येणाऱ्या या योजनेतून खेळाचं मैदान आहे, पाण्याचं रिसायकलिंग आहे, झाडं आहे, सगळ्या प्रकारची व्यवस्था आहे आणि आपल्या भागात एक स्मार्ट विलेज या ठिकाणी आपण तयार करणार आहोत। आपल्या इथला शेतकरी समृद्ध संपन्न झाला पाहिजे, आदिवासी दलित शेतकऱ्यांना उत्तम जीवन जगता आलं पाहिजे आणि त्याकरता या सगळ्या योजना आपण घेण्याचा प्रयत्न करतोय। त्याला तुमचं सहकार्य पाहिजे। मला आता सांगितलं, सरपंचांनी पण माझ्याकडे मागणी केली की या बाजूला अशा अजून 1100 एकर इरिगेशन होऊ शकतं। माझी मेश्राम साहेबांना, बर्वे साहेबांना, या जिल्हा परिषद सदस्य आदरणीय वर्माजींना आणि सरपंचांना विनंती आहे की या सगळ्या गावाच्या योजना तुम्ही तयार करा। त्या गावात आदिवासी किती आहे, बाकी किती आहे बघून त्या योजनेमध्ये आवश्यकता आपल्याला डीपीटीसून पैसे देऊ आणि या भागातल्या 1,500 हेक्टरपेक्षा जास्त जमीन जर पाण्याखाली आली तर या भागातला शेतकरी समृद्ध आणि संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास आहे। आणि म्हणून पाणी हा कळीचा मुद्दा आहे। त्यामुळे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आपल्या सगळ्यांचं जीवन सुखकारक झालं पाहिजे। आता मला मेश्राम साहेबांनी मागणी केली की उमरेडची माईन आता बंद झाली आहे आणि 2000 एकर जागा आहे आणि त्या जागेवर कोळसा पण उपलब्ध आहे, पाणी पण आहे आणि त्या भागात जर मोठा प्रकल्प आला, वीज प्रकल्प 1300 मेगावॉटचा, तर आपल्या भागातल्या 3-4 हजार लोकांना रोजगार मिळेल। मी त्यांना आत्ताच सांगितलं की मला पत्र द्या, मी WCLच्या MDशी बोलतो आणि या प्रकल्पाकरता इन्व्हेस्टर आणून आपण या ठिकाणी प्रकल्प सुरू करू, जेणेकरून इथल्या तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे। आज आमच्याकडे बॉटलिंग प्लांटमध्ये या भागातल्या बऱ्याच महिला काम करतात आणि त्याचबरोबर विशेष रूपाने मला याही गोष्टीचा विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये आपण इथे युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे। इथले युवक जे आहेत ते नागपूरमध्ये नाही गेले पाहिजे। इथल्या युवकांना इथल्या इथे रोजगार निर्माण होऊन स्मार्ट विलेज, जसं स्मार्ट शहर आहे तसं स्मार्ट विलेज तयार झालं पाहिजे। कॉन्क्रीटचे रस्ते झाले, पाण्याची व्यवस्था झाली। आपल्याकडे आता महिलांकरता मी धापेवाडाला एक प्रकल्प सुरू केलेला आहे। त्या प्रकल्पामध्ये आपण साड्या तयार करतोय, प्युअर सिल्कच्या साड्या तयार झाल्या। मला सांगताना आनंद होतो, आपल्या इथे हलबा आदिवासी समाज आपल्याकडे बेल्यात आहे। पहिले विणकाम मोठं व्हायचं, आपण त्या सगळ्या साड्या एवढ्या सुंदर तयार झाल्या, त्याचं प्रिंटिंग झारखंडमधून केलं आणि आज तुम्हाला सांगता आनंद होतो की आपण जेवढ्या साड्या तयार करतो तेवढ्या 12,000 रुपयाला एक साडी विकल्या जाते आणि आता कुठे त्याला एवढी क्वालिटी चांगली आहे की एवढी डिमांड आहे की आपण देऊ शकत नाही। आपण चिंध्यापासून गालीचे तयार केले, पाचगावला पहिले प्रकल्प टाकला, मग आता धापेवाडाला टाकला आणि आता बेल्यालाही पण जागा मिळाली का बरबाजी, बेल्यालाही पण आता प्रकल्प टाकून त्यातून 1500 महिलांना आपण स्वयंरोजगाराकरता प्रशिक्षित करायचं ठरवलेलं आहे। या ठिकाणी साड्याही विणू, चिंध्यापासून गालीचेही तयार करू आणि त्याचबरोबर मी असं ठरवलं आहे की या संदर्भामध्ये ज्या साड्या तयार करणाऱ्या आता आपला पॉवरलूम पण घेतला आहे आणि माझ्या डोक्यातलं स्वप्न, हे काही आमचा प्रॉफिट कमवणारा धंदा नाही, ट्रस्ट आहे। जे लोक काम करतात ते याचे मालक आहेत। तर यातून 400 रुपयामध्ये जी साडी 3000 रुपयाची मार्केटमध्ये आहे ती केवळ 400 रुपयामध्ये उत्तम प्रिंटिंग करून चांगली साडी ही गरीब लोकांना उपलब्ध करून देण्याचं देखील काम आम्ही करणार आहे। त्यामुळे या सगळ्याच्या मागे उद्देश हाच आहे की गरीब माणसाचं जीवन कसं सुसह्य झालं पाहिजे। येणाऱ्या काळामध्ये जनकल्याण समितीला माझी विनंती आहे की आपण पाण्यामध्ये, आता मी तुमचं बुकलेट बघितलं, खूप चांगलं काम पाण्यामध्ये आपण केलं आहे, पण तेवढ्यावर थांबून चालणार नाही। आपल्या इथे पाण्यावर काम करत असताना पुढे क्रॉप पॅटर्न कोणता, पिकं कशी लावायची आणि कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं काढायचं आणि त्याचं व्हॅल्यू ॲडिशन कसं करायचं,
आणि शेतकऱ्याच्या खिशात जास्तीत जास्त नफा कसा मिळवून द्यायचा हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. हा भाग समृद्ध व्हावा, संपन्न व्हावा, इथला आदिवासी दलित शेतकरी हा कर्जमुक्त व्हावा आणि या पाण्याच्या वापरातून इथे शिक्षणाचा विस्तार व्हावा आणि त्याचबरोबर आरोग्यविषयक सुविधा प्राप्त व्हाव्या. आमदार साहेब, खासदार साहेब इथे आहेत. इथल्या जनतेला योग्य आरोग्यविषयक सुविधा मिळाल्या पाहिजे आणि त्याचबरोबर रस्ते पण आपण चांगले केलेले आहेत. प्यायला शुद्ध आणि स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे. मला माहिती नाही, पण या ठिकाणी जे पाणी येतं ते तर एखाद्या टाकीत भरलं आपण आणि तिथून गावाला 24 तास प्यायचं पाणी मिळायची व्यवस्था जर झाली तर ते देखील एक मोठं काम होऊ शकेल. त्याला काही फार पाणी लागणार नाही. ते इथेही करता आलं तर त्या बाबतीमध्ये नक्कीच आपण विचार करू. पाहिजे या खर्चाकरता मी डीपीडीसीतून काही पैसे देखील उपलब्ध करून देईल. हेच पाणी आपण एका मोठ्या वरच्या टाकीत ठेवायचं आणि तिथून संपूर्ण गावात पाण्याचा पुरवठा करायचा. शेवटी या सगळ्यांना लोकांचं सहकार्य पाहिजे. तुम्ही जर सहकार्य नाही करणार तर काही होणार नाही. नाही तर आज मी उद्घाटन करीन, जाईन आणि 2 दिवसांनी पंप बंद होईल. याला जबाबदार तुम्ही आहात. म्हणजे आपण महात्मा गांधी सगळ्या गावामध्ये साफसफाईचा कार्यक्रम करायचे.